साहेब इकडे काय प्लॉट्स अवेलेबल आहेत का? हो आहे ना सर, या ना. आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे पार्क स्ट्रीट आणि जो प्रोजेक्ट आहे तो मायल अँड माय प्राईड तर्फे आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 100 एकर प्लस आम्ही डिलिव्हरी केलेली आहे टोटल प्रोजेक्टची. सो आत्ता जो हा प्लॉट आहे 74 गुंठेमध्ये आहे आणि अगदी कॉर्पोरेशन बाउंड्री लागून आहे. सध्या ह्याच्यामध्ये लिमिटेड म्हणजे मी जे बोललो 74 गुंठे, ह्याच्यामध्ये फक्त 2च प्लॉट आत्ता अवेलेबल आहेत, जास्ती काही प्लॉट अवेलेबल नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही डेव्हलपमेंट बघू शकता. एन ए प्लॉटिंगसारखं पूर्ण डेव्हलपमेंट दिलं आहे. बॅक साईडला वॉल कंपाऊंड केलेलं आहे प्रॉपर, कॉन्क्रीट रोड आहे. तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटीसाठी तुम्हाला इथे बस बार लावलेले आहेत, ड्रेनेज आहे, वॉटर कनेक्शन दिलेलं आहे. सो प्रोजेक्ट वाईज तुम्ही जर बघाल तर इमिजिएटली तुम्ही इथे तुमचं काम चालू करू शकता, राहायला चालू करू शकता. शेजारी जे तुम्हाला दिसते 5.5 एकरचा जो प्लॉट आहे, इथं मोठं रिसॉर्ट आणि हॉटेल अँड रिसॉर्ट येते स्टेसाठी. सो हा जो एरिया आहे हा कम्प्लिटली वेगळ्या लेवलचा असेल. पुण्यात तुम्हाला असा एरिया कुठंच बघायला मिळणार नाही, जो की कॉर्पोरेशन हद्दीच्या पण जवळ आहे आणि एक्सप्रेस हायवेच्या पण जवळ आहे. मुंबईचं बरंचसं क्लायंट इथे जे प्लॉट घेतलेले ते पुणे मुंबईमधलेच आहेत मोस्टली. आणि इकडे सर्वात मोठी गोष्ट रेट काय आहे? रेट सर ॲक्च्युली रेटसाठी तुम्ही मी म्हणेल की रेट जो आहे साधारण 1700-1800च्या आसपास आपण कोट करतो. 1700-1800, तो पण रावेतला लागून सर एवढा कमी रेट? तुम्ही एक लक्षात घ्या, इथे आता ब्रिजचं काम चालू होत आहे. जो इथे किवळे वरून सांगोड्याला येणार जो ब्रिज आहे त्याचं काम चालू होत आहे. 1 वर्षामध्ये इथं काम कम्प्लीट होईल. तुम्ही मुकाई चौकातून गहुंजेला जा, तिथे आत्ता 2,500-3,000 हजार आणि एन ए प्लॉटिंग असेल तर 7,000-7,500 8,000पर्यंत रेट आहे. त्या मानाने मी तुम्हाला जो रेट सांगितला तो काहीच नाही आहे. एकदा ब्रिज झाल्यानंतर मीच तुम्हाला हा प्लॉट 3,000ला विकून देईल. ओके. आणि किती साईजचे प्लॉट्स आहेत इकडे अवेलेबल? सध्या जो पुढचा जो प्लॉट आहे हा मी तुम्हाला कमर्शियल प्लॉट म्हणेल. तुम्ही जे गेटमधून आतमध्ये आलात 80 फुटी रोड आहे, साधारण त्या गाडीपर्यंत रस्ता येणारच आहे. इथपर्यंत रस्ता येणार आहे, 80 फूट रस्ता. सो इफेक्टिव्हली हा कमर्शियल प्लॉट आहे. इथे इमिजिएट तुम्हाला कमर्शियल सँक्शन मिळेल. 15 गुंठ्याचा तो प्लॉट आहे आणि तो प्लॉट सोडून मागे एक माझ्याकडं 11,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. पण जरी तुमची रिक्वायरमेंट छोटी जरी असेल 3 गुंठ्याच्या आसपास आम्ही प्लॉट द्यायला तयार आहोत. ओके. आणि ही प्लॉटची लागून काय डेव्हलपमेंट होतोय? जे तुम्हाला बिल्डिंग दिसतात त्या मी तुम्हाला सांगतो. आता ह्या साईडला जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते किवळे गावठाणामध्ये आहे. किवळे अगदी हाकेच्या अंतरावरती. समोर जे दिसतंय तुम्हाला ते ओम मंगलमचे साईट्स आहे इथे. त्याच्यानंतर जे स्लोपी रूप दिसतंय सिम्बॉसिस 40 एकरमध्ये, तिथे म्हणजे तुमचं एज्युकेशन भविष्याच्या दृष्टीने जरी तुम्ही विचार केला तर एज्युकेशनल हब एकदम जवळ आहे. सिम्बॉसिस जवळ आहे इथून. समोरच्या साईडला जे दिसतंय तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन आणि व्हाईट कलरच्या बिल्डिंग त्या मासोळकर सिटी म्हणून आहेत, कोलते पाटलांचे आहे. या साईडला गोदरेजच्या बिल्डिंग दिसतात तुम्हाला, जे टॉवर दिसतात हाय राईज टॉवर. आणि नारळाची जी झाडं आहेत किंवा हे पॉलिहाऊसच्या बाजूला जर बघितलं वरती जे ऑरेंज कलरचं दिसतंय दॅट इज लोधा बेलमंडो, जिथे की 2 BHK आज तुम्ही घ्यायला गेलात तर साधारण 90-95 लाखाला आहे. इथे तुम्ही माझ्याकडे प्लॉट घेणार 2 BHK, तिथं 700 स्क्वेअर फीट तुम्ही घेणार, 700-800 स्क्वेअर फीट. इथे तुम्हाला 11,000 स्क्वेअर फीट घेऊन देतो मी तुम्हाला. आणि ही प्लॉटला घेऊन काय इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे? ROIच्या काय कमिटमेंट आहे? काय होऊ शकतो इकडे? थोड्या वेळापूर्वी जसं मी मेन्शन केलं, माझ्याकडून आता तुम्ही 1600-1700 घ्या. पुढच्या वर्षी ब्रिज झाले मी तुमच्याकडून 3,000 रुपयांनी घेतो हा प्लॉट. 3,000 रुपयामध्ये? हो. आयुष्य आहे तिथं कसं आहे, जी 7 गावं कॉर्पोरेशनमध्ये जाणार आहेत, सप्टेंबरमध्ये पेपरला आलं होतं, जी 7 गावं कॉर्पोरेशनमध्ये जाणार आहेत त्यामध्ये सांगोड्याचं पण नाव आहे. आणि आजूबाजूला तुम्ही डेव्हलपमेंट बघितलं. आत्ता नेरेला मी जो रेट तुम्हाला सांगतो हा नेरेला आहे, जे की कॉर्पोरेशनपासून कमीत कमी 7-8 किलोमीटर लांब आहे. आपलं कॉर्पोरेशनच्या बाउंड्री लागून आहे. जर तुम्ही एकदम कडेचा माझा प्लॉट घेतला तर PCMCला लागून आहे. आणि इकडे पाणीची काय सोय आहे? सर पूर्ण पुण्यात पाणी नसेल पण इथं पाणी असेल. इथे एक आपण बोर देतोय आणि तुमचा एक म्हणजे तुम्ही जरी इथं बोर घेतला तर नदी जवळ असल्या कारणामुळे तुम्हाला वर्षभर पाण्याचा काही त्रास. प्रोजेक्टला लागून नदी आहे? हो. तुम्ही दाखवू शकते कुठे आहे नदी? येस शुअर. आणि इकडे क्लायंटल बेस कसा आहे? सर इथे सगळे जे आहेत डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर काही IT प्रोफेशनल आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, काही ज्यांनी सेकंड होमसाठी घेतलेलं आहे. सो जो क्लायंट बेस आहे तो सगळं असा इलिट क्लायंट आहे. लोधामधले काही लोक आहेत ज्यांनी इथं प्लॉट घेतले. जवळजवळ मी तुम्हाला त्यातले 3-4 कस्टमर लोधामधलेच दाखवले. ओके. आणि कनेक्टिव्हिटी जरी बघायची असेल तर जरी इथून बानेर, कोथरूड, वाकड, नाही तर पनवेल, मुंबईच्या पार्ट बघितलं पनवेल किती लांब असेल इथून?
इथून मी तुम्हाला एक्सप्रेस हायवे एवढं सांगू शकतो की 5 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे 1.5 किलोमीटर अंतर आहे. समोरचं जे सिम्बॉसिस आहे ते एक्सप्रेसला लागून आहे. ओके. आणि तिथपर्यंतचं जे अंतर आहे सिम्बॉसिस पर्यंत, एक्सप्रेसवेला ऑफिशियल कनेक्टिव्हिटी आहे इथून. येस ऑफिशियल कनेक्टिव्हिटी आहे. सो सिम्बॉसिसला तुम्ही पोहोचलात तर तिथून मी तुम्हाला सांगितलं की इथून 1.5 किलोमीटर अंतर आहे. एअर डिस्टन्स 500 to 600 मीटरचं आहे. आणि तुम्ही जे बाणेरचं बोललात तर हा जो रस्ता हा तुमचा पुनवळेमध्ये निघणार आहे, तिथून तेही डिस्टन्स तुम्हाला एक 15-20 मिनिटात तुम्ही बाणेरमध्ये पोहोचू शकता. ओके. आणि इकडे जरी प्लॉट बुक करायचे असेल तर प्रोसेस काय? प्रोसेस जनरली काय आहे की आपण काय करतो, तुम्ही या इथे अवेलेबिलिटी मी तुम्हाला सांगेन. अवेलेबिलिटी तुम्हाला ते दोन प्लॉट आहेत ते मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये एकदा तुम्ही बुकिंग केलं 15 to 20% ॲज अ बुकिंग अमाऊंट आपण घेतो. रिमेनिंग अमाऊंट म्हणजे तुम्हाला जर पब्लिक नोटीस द्यायची असेल काय असेल तर त्यासाठी आपण 15 दिवसाचा टायमिंग देतो. आफ्टर 15 डेज आपण रजिस्ट्री करून देऊ शकतो. आणि रिमेनिंग पेमेंट 2-2.5-3 महिन्यामध्ये आपण पूर्ण राहिलेलं पेमेंट आपण घेतोय. ओके. इथून तुम्हाला अजून व्यवस्थित दिसेल. समोर स्टेडियम पण तुम्हाला दिसेल. ओके. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हाकेच्या अंतरावरती असलेल्या गोष्टी. आणि इकडे जरी बंगला बांधला तर रेंटल ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे? तर कसं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, आत्ता इथे तुम्ही जर समजा 10 गुंठ्यामध्ये एखादा बंगलो जरी बांधला रेडी करून तुम्ही मला दिला तर मी तुम्हाला दिवसाला तिथे तुम्हाला सहज सांगू शकतो 15 ते 20 हजार दिवसाला तुम्हाला दिवसाला? येस डेली. booking.com वरती तुम्ही जाणार सर. इथून लोक लोणावळ्याला जातात. तुमच्याकडे आत्ता जी लोक आहेत मी तुम्हाला इथून बुकिंग घेऊन देईल रोधामधनंच. ओके. आणि जरी मंथली रेंटलवरती द्यायचे असेल तर काय रेंट भेटेल? मंथली रेंटलवरती जरी द्यायचं सर 2 BHK इथं किंवा 3 BHK इथं तुम्ही जर फार्म हाऊस जरी बांधला ना तर किती नाही म्हटलं तर 35-40 हजार रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि PCMC ला लागून आहे, तुम्ही सांगितलं केवलीला लागून आहे. PCMC मध्ये कधीपर्यंत येईल ही एरिया? जसं मी सांगितलं 7 गावं जी आहेत त्याच्यामध्ये हिंजवडी, तुमचं जांबे, मारुंजी, नेरे, त्याच्यानंतर सांगवडे, गहुंजे ही 7 गावं जाणार आहेत. आणि ती कधीही जाऊ शकतात. त्याला असं टाईम बाउंड वगैरे असं नाही. पण ह्या सगळ्या ठिकाणी आता हिंजवडीमध्ये एवढा सारा रेव्हेन्यू येतोय पण तो प्रॉपरली युटिलाइज करता येत नाही. त्यामुळे ते ॲज सुन ॲज ते जाईल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. मे बी ब्रिज झाल्यानंतर मे बी होऊ शकेल. 1-1.5 वर्षाचा टाइम फ्रेम तुम्ही त्याच्यामध्ये पकडा. आणि एंड ऑफ द डे हे गव्हर्नमेंटच्या हातात असतं, हेही मी त्याच्यामध्ये नोट करून तुम्हाला. वन ऑफ द प्रॉस्पेक्ट विलेजेस मध्ये आहे. येस. आणि इकडे तुमचे टोटल प्रोजेक्टची साईज काय आहेत? किती प्लॉट्स आहेत आणि कसं काय, म्हणजे किती प्लॉट्स होणार, किती मोठी सोसायटी होणार? तर जास्ती मोठी नाही आहे. मोस्टली सगळे जे 3 गुंठे प्लस लोकांनी घेतलेले आहे. आता माझ्याकडे एक डॉक्टर आहेत त्यांनी 11 गुंठे घेतले. त्याला लागून अजून एक सर आहेत कोतवाल म्हणून IT प्रोफेशनल आहेत, त्यांचे भाऊ जर्मनीला असतात त्यांनी घेतलं आहे. त्याच्यानंतर एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनी घेतलेले आहे तिथे. सो तुम्ही पकडून चाला एक 3 गुंठे प्लस आहे आणि सगळे इलिट क्लास आहे. आणि मॅक्सिमम इथं प्लॉट होईल एक 74 गुंठ्यामध्ये तुम्ही 10 ते 15 लोक तुम्ही पकडा मॅक्सिमम. ही तर आउटर वॉल कंपाऊंड झाली. इंटरनल तुम्ही कसं देतायत? फेन्सिंग देतायत की? इंटरनल आपण साधं वायर्ड फेन्सिंग देतोय. ओके. करून. आणि इकडे प्रॉपर सिक्युरिटी वगैरे असणार? येस. ओके. नॉट टू मेन्शन इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी 100% असेल समोरच्या साईडला गेटच्या इथे. आणि आपण मेंटेनन्सचा विचार करतो आपण साधारण 3 ते 4 रुपये मंथली मेंटेनन्स असेल पर स्क्वेअर फीट. ओके. आणि तो आय थिंक समोर तो नदीच्या पात्र आहे. हे जे दिसतंय ते नदी आहे, नदीचं पात्र. तिकडे काय तुम्ही देतात सेटिंग वगैरे? हो, बॅक साईडला आपण काय केलंय, रिव्हरला लागून तुम्हाला फिशिंग करायचं असेल, वीकेंड तुमचा एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही इवन डे टाईममध्ये कधी चिल करायचं असेल तुम्ही बॅक साईडला जाऊन तिथं आपण सिटिंग अरेंजमेंट करत आहोत. सो यू कॅन चिल हिअर. इवन काही लोकांनी तुम्हाला तिथे असेल बार्बिक्यू केलेले आहेत, आत्ताच केलेले आहेत बार्बिक्यू. म्हणजे रिसेंटली तुम्हाला सांगेल विकेंडला येऊन लोक इथं बसतात आणि मस्तपैकी. यासाठी तुम्हाला कोकणात जायची पण गरज नाही. ती एन्जॉयमेंट तुम्ही अगदी हाके म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही पुण्यातून इथे येऊन तुम्ही चिल करू शकता. त्यासाठी म्हणजे ही प्लॉटिंग प्रवास करून जायची गरज नाही. सर्व गुण संपन्न प्लॉटिंग आहे. सिटीला लागून पण आहे, रेट पण रिजनेबल आहे, Yes. सगळा चांगला डेव्हलपमेंट पण तुम्ही देत आहेत. लोक इथून विकेंडला कुठं जातात? लोणावळा,
त्याच्यानंतर कोकणामध्ये जातात, ज्याच्यामध्ये लोकांचा टाईम जातो ट्रॅव्हलिंगमध्ये. इथे तुम्हाला काय पाहिजे, समुद्राचा जो आहे म्हणजे पाण्याचा जो तुम्ही आस्वाद तिकडे जाऊन घेता तो तुम्ही इथे नदीमध्ये घेऊ शकता. नदी जवळ आहे, ओके जी ग्रीनरी ती जवळ आहे कोकणातली. ओके आणि ते सुद्धा 10-15 मिनिटाच्या अंतरावरती. मग कशासाठी लांब जायचं, लोक तिकडे जाऊन प्लॉट घेतात मी जे बघतोय ते. ओके. सेकंड होमसाठी आणि फर्स्ट होमसाठी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय म्हणून तुम्ही इथं प्लॉट घेऊ शकता. पावसाळ्यामध्ये अतिशय आल्हाददायक इथं वाटतं. ठीक, किती शांतता आहे तुम्ही बघू शकता इथे. किती नैसर्गिक. इथे बदक असतात, शेजारी मोर असतात. सकाळी सकाळी तुम्हाला आलं तर मोरांचा आवाज येईल इथे. इकडे तुम्ही सिटिंग देणार आणि इथे अम्युनिटी स्पेस देणार. अरेंजमेंट असेल इथे. ओके. आणखीन काय सर तुम्हाला सांगायचं असेल तर? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे, लिमिटेड माझ्याकडे प्लॉट्स आहेत. पूर्वीचे व्हिडिओज जर लोकांनी बघितले असेल आमच्या यूट्यूबमध्ये तर फार लिमिटेड प्लॉट्स त्यावेळी ॲक्च्युली अवेलेबिलिटी होती. येत्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी ह्यातलं सेल केलेलं आहे. आणि आता शेवटचे 2 प्लॉट आहेत. सो व्हेरी लिमिटेड प्लॉट्स. आणि एन्क्वायरीसाठी त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करावा आणि लवकरात लवकर राहिलेले जे प्लॉट्स आहेत ते कुणी घ्यायच्या आधी तुम्ही बुकिंग करावं, एवढंच मी म्हणेन.